प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये तर आता खूपच टर्निंग पॉइंट आलेला आहे. म्हणजे अर्जुनने खूप मोठा डाव रचलाय आणि साक्षीला बाहेर काढलंय. साक्षीला बाहेर काढण्याचं खरं तर काम आता प्रिया आणि नागराज यांनी केलेलं आहे. साक्षी तर बाहेर आले, पण त्यानंतर या सगळ्यांना पकडण्याचा जो काही अर्जुनने प्लॅनिंग केलंय, एकाच छताखाली त्यांनी महिपत, नागराज आणि त्याचबरोबर बिळाबाहेर पडलेली साक्षी यांना सुद्धा पकडलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे साक्षी बिळाबाहेर कशी पडली, किंवा साक्षी या सगळ्यामध्ये आता बाहेर पडण्याचं कारण तरी काय? अर्जुनने असं काय डाव खेळलाय, किंवा अर्जुननेच खेळलाय की अजून कुणी खेळलाय आणि त्याचा अर्जुनला फायदा झालाय? सगळं सगळं प्रेक्षकांनो, प्रियाने नागराजला सल्ला दिलेला आहे. प्रियाने नागराजला सांगितलंय, काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट करायची आहे, आपण साक्षीला ढाल करून महिपतला आता हे करायचंय आणि साक्षीला सुद्धा बाहेर काढायचंय. साक्षीला बाहेर काढल्यावरती मग आता महिपतकडे पर्याय नाहीये आपली गोष्ट ऐकण्याचा. त्यावरती महिपत इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे नागराज, ठीक आहे पण करायचंय काय आपण ते तरी सांग. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, हे बघा, आपण काय करायचंय तर साक्षीला त्याच्याच माणसांच्या करवी आता लेटर पाठवायचं आहे. त्या माणसांच्या करवी आता लेटर पाठवल्यावरती मग त्याचीच माणसं साक्षीला सांगतील की महिपतचा जीव गेलाय. त्यानंतर साक्षीला बाहेर येण्यावाचून कोणताही पर्याय राहणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, पण महिपतला हे कळल्यावरती तो आपला जीव नाही घेईल? यावरती ती म्हणते, इथेच तर तुम्ही चुकताय ना. महिपतने आपला जीव घेण्याचा काही संबंधच नाहीये. मुळातच साक्षी बाहेर आली की महिपतच्या नाड्या आता आपल्या हातात आहेत. यावरती तो म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे काही बोलतेस ना त्याच्यामध्ये जर का तू मला अडकवण्याचा कणभर तरी प्रयत्न केलास ना, तर मात्र आता गाठ माझ्याशी आहे. ती सांगते, मी तुम्हाला कणभर सुद्धा अडकवणार नाहीये. जे काही आहे ना ते सगळं सगळं तुमच्या समोर आहे. असं म्हटल्यावर ते नागराज तयार झालाय. साक्षीला लेटर पोहोचले सावध रहा म्हणून, आणि त्यानंतर साक्षी थोडीशी गडबडले. आता सावध कुणापासून राहायचंय? अर्जुन पासून का? कारण तिने अर्जुनला तिकडे पाहिलेलं आहे. आता तिला काय माहित नाहीये की अर्जुन या सगळ्यामध्ये आता सचिनचा पाठलाग करतोय. तिला असं वाटतंय की अर्जुन कदाचित आपला सुद्धा पाठलाग करू शकत असेल. मग अर्जुन पासून सावध राहा का? आणि त्यानंतर लगेचच नागराजने इकडे आता त्याच्या माणसांपर्यंत महिपतच्या पोहोचवलेलं आहे. महिपतच्या माणसाला सांगितले की महिपत बहुतेक मेलाय आणि आता महिपतची डेड बॉडी सापडलेली आहे, ती म्हणजे इकडे पोलिसांना. आणि अशी अफवा पसरवल्यावरती मग मात्र अफवा पसरवण्याच्या वेळेला इकडे साक्षीपर्यंत हे सगळं सत्य पोचलंय आणि साक्षी विचार करते, नाही, आता मला अण्णा कुठे आहेत हे सत्य शोधून काढलंच पाहिजे. काही झालं तरी सुद्धा इकडे तोपर्यंत नागराजने सांगितलंय, तुझी साक्षी आता बाहेर पडण्याचा वेळ आलेली आहे. महिपत म्हणतो, साक्षी का बाहेर पडेल? काहीच कारण नाहीये साक्षीने बाहेर पडण्याचं. यावरती तो म्हणतो, हो, तुझी साक्षी बाहेर पडले कारण तिला कळलंय की तू मेलायस म्हणून. मला नाही माहिती ही सगळी खबर बात तिच्यापर्यंत कुणी कशी काय पोहोचवलेली आहे ते, पण बातमी तिच्यापर्यंत पोहोचले, ती बाहेर पडायला निघाले. महिपत, इथून तुला मी बाहेर काढतोय तुझ्या पोरीसाठी फक्त. म्हणजे तुझी पोरगी जर का आता इकडे तुला सुरक्षित हवी असेल तर मात्र तुझ्या पोरीसाठी तरी आता मला हे करायलाच पाहिजे. त्यामुळे माझ्यावरती एकदा विश्वास ठेव. मी तुला आता जे सांगतोय ते खरं आहे. तुझ्या पोरीसाठी तरी आता तू इथून बाहेर पड. चल बाहेर पड लवकर, तिला तरी भेट. आणि आता इकडे महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुमची काय चाल नाही ना? नागराज म्हणतो, अरे चालीचं काय करत बसलायस? मी जे काही सांगतोय ते ऐक, चल लवकर. महिपतला घेऊन तो बाहेर पडलाय. इकडे आता साक्षी पण तिकडे आलेली आहे आणि त्याच सचिन अर्जुनची भेट घेतोय. सचिन अर्जुनची भेट घेऊन त्याला सांगतोय, हे बघ, मी तुझी मदत करायला तयार आहे. त्या मुलीपासून मला पिछा सोडवायचा आहे. म्हणजे आता जर का मी तिला अचानकपणे असं हे केलं तर नाही ती करू शकत, पण मला पण तिच्यापासून पिछा सोडवायचा आहे. त्यात तुझी मला मदत पाहिजे. अर्जुन चिडतो आणि कारस्थानं तू करायची आणि आता मी तुझी कारस्थानं निस्तरू. त्या पण मुलीला तू धोका देतोयस आणि आता म्हणजे आता तू मला सांगतोयस त्या मुलीला हे करायला. त्यावरती तो म्हणतो, खरं सांगू का, तर त्या मुलीला धोका मी नाही देत आहे.
यावरती तो म्हणतो म्हणजे मला नाही कळलं. त्यावरती तो सांगतो ती मुलगी मला धोका देते. अर्जुन म्हणतो काय बडबडतोयस काय तू? यावरती तो सांगायला लागतो हो तीच मुलगी मला धोका देते. म्हणजे मुळात तिचा डाव मला समजलाय. माहिती आहे का तिचे अण्णा 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 असं कोणीतरी म्हणत असते पण तो अण्णा तिचा गायब आहे. यावरती आता इकडे अण्णा म्हणजे महिपतला अण्णा म्हणतात. ही गोष्ट अर्जुनला खूपच चांगली माहिती आहे आणि तो म्हणतो एक मिनिट अण्णा. त्यावरती तो म्हणतो हो ती त्याला अण्णा म्हणते आणि ते गायब आहेत बरेच दिवसापासून. पण ती पोलिसात कंप्लेंट करायला तयार नाहीये. ती मला सांगते की पोलिसात कंप्लेंट नको, काही गोष्टी आहेत ज्या मी सांगू शकत नाही. इथेच मला संशय आलाय की हा अण्णा म्हणजे फरार माणूस तर नाहीये ना. आणि म्हणून आता मी सगळा कच्चा चिठ्ठा काढण्याचा प्रयत्न केला तर तो महिपत शिकरे नाव आहे त्याचं. यावरती तो म्हणतो काय डोक्यावर पडलायस तू? त्याची मुलगी साक्षी शिकरे ही मेलेली आहे. यावरती तो म्हणतो मला नाही माहिती पण हा अण्णा अण्णा कोण आहे ते तू बघ. त्यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट थांब. अर्जुन आता साक्षीचा फोटो त्याला ज्या वेळेला दाखवतोय त्यावेळेला प्रेक्षकांनो त्याचे धाबे जणांलेत हो हीच ती. अर्जुन म्हणतो काय बोलतोयस? तू मला दाखव तू तिला कुठे भेटायचं असते. खोटं बोलतोयस माझ्याशी? माझ्याशी गेम करतोयस? अर्जुन चिडलाय. तो म्हणतो नाही मी खरं बोलतो. मी तुला त्या ठिकाणी घेऊन जाईन अर्जुन. अरे खरंच सांगतोय मी. आता अर्जुनच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे आणि तो सांगतोय की त्या मुलीला इथून बाहेर जायची इतकी घाई आहे ना तर ती आता त्याच दिवशी मला सांगत होती की मला इथून बाहेर घेऊन चल. म्हणजे मी चुकलो. मला माहिती आहे की मी चुकलेलो आहे. पण आता मी जस्ट टाइमपास करत होतो. पण ती मुलगी इतकी सिरियस आहे याच्याबद्दल मला खरंच माहित नव्हतं. आणि आता मी तिच्यापासून खरं तर पिछा सोडवतोय. माझं अस्मितावरती प्रेम आहे अर्जुन. खरंच मला याच्यातून वाचव. अर्जुन आता विचार करतोय ह्याच्याकडे तर आता मी नंतरच बघतो. पण सध्या आता साक्षीचं काय सत्य आहे ते मी शोधून काढतो. प्रेक्षकांनो ज्या वेळेला आता इकडे साक्षीचं सत्य शोधण्यासाठी अर्जुन जाणार त्यावेळेला अनेक गोष्टी कळतात. तो आता लगेचच फोन करतो. ते म्हणजे इकडे चैतन्याला कॉल करून तो सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला पत्ता दिलाय त्या ठिकाणी चल. चैतन्य त्याला विचारतोय अरे पण कुणी पत्ता दिलाय काय पत्ता दिलाय. पण अर्जुन काही सांगत नाहीये सध्या तरी. सचिनचं सत्य बाहेर पडणं त्याला सध्या मान्य नाहीये आणि त्यामुळे लगेचच तो आता सांगतोय की तू चल. पण प्रेक्षकांनो ज्या वेळेला तो आता चैतन्याला घेऊन आलाय खऱ्या अर्थाने त्याच्या पायाखालची जमीनच हादरलेली आहे. कारण त्याने तिकडे पाहिले म्हणजे खरं तर तिकडे प्रिया पण असणं अपेक्षित आहे. पण तिचं गुड लक म्हणा किंवा तिचं चांगलं नशीब म्हणा किंवा त्यामुळे ती आता तिकडे काही दिसत नाहीये. पण ज्या वेळेला हे दोघं जण आत आलेत त्यावेळेला आता चैतन्य म्हणतोय अरे तुला इथला अड्ड्याचं कुणी टीप दिली? यावरती तो म्हणतो ते महत्वाचं नाहीये. साक्षी जिवंत आहे. बघितलंस का तू किती प्रकारे ती आता आपल्याला भुलवत होती आणि हा महिपत सुद्धा. प्रेक्षकांनो आता साक्षी तिथे कशी आली? तर आता साक्षी तिकडे आले हे आपल्याला म्हणजे नागराजने बरोबर साक्षीला त्या ठिकाणी बोलवलंय आणि साक्षीला त्या ठिकाणी नागराजने बोलवलंय आणि त्यानंतर महिपतला तो घेऊ. म्हणजे आता साक्षी इकडे आलेली आहे आणि अण्णा तुम्ही ठीक आहात ना? यावरती आता तो सांगतोय की तू इथे कशासाठी आलेस? यावरती साक्षी सांगते मला तर समजलं की तुमचं आता काहीतरी कमी जास्त झाले म्हणून आले. महिपत म्हणतोय दिसतोय ना धडधाकट मी. काय कमी जास्त झालेलं आहे? यावरती ती म्हणते मला नाही माहिती पण तुम्ही इथे. तितक्यात आलाय नागराज आल्यावरती महिपत त्याला म्हणतो नागराज शेठ उलटा गेम केलात का तुम्ही माझा? यावर नागराज म्हणतो मी काय तुझा उलटा गेम केला? तू माझा गेम केलेला आहेस. यावरती तो म्हणतो मी काय गेम केलाय? यावरती महिपत म्हणतो माझ्या पोरीला कुणी बाहेर काढलं? तूच ना. नागराज म्हणतो तुझ्या पोरीला मी नाही बाहेर काढलं. तिला विचार. मी तिची मदतच करत होतो. त्यावरती साक्षी म्हणते हो अण्णा हे तुम्हाला शोधत होते. यावरती महिपत म्हणतो हा मला शोधतोय. अगं ह्यानीच मला किडनॅप करून ठेवलं होतं. यावरती साक्षी म्हणते काय बोलताय तुम्ही? आणि आता त्यावरती तो सांगायला लागतो यांनी मला किडनॅप तर केलं पण आता इकडे तुला बाहेर काढलं. साक्षी म्हणते यांनी मला बाहेर नाही काढलं. मला आता आपल्याच माणसांनी टिप दिली होती. यावरती महिपत म्हणतो तुला काय वाटतंय हा साधा सोपा आहे का? यांनीच हे सगळं कारस्थान केलंय. त्यावरती नागराज म्हणतो एकतर तुझ्या पोरीला मी प्रोटेक्ट करतोय. तुला बाहेर काढलंय तर तू माझ्यावरती हे करतोयस. मला माहित नाहीये ते कुणी केलं असेल तर. ते सगळं प्रिया बियाने करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला नाही माहिती काय प्रकार घडलाय ते. एक गोष्ट लक्षात ठेव महिपत
मी आता तुझी मदत करतोय. हे बघ, तुझ्या पोरीला सगळ्यांपासून वाचव. ती प्रिया आता पोलिसात जायला निघाले. नागराजने गेमच पलटलाय. प्रिया इथे नाहीये याचा वापर करून त्याने सगळं खापर प्रियावरती फोडण्याचा जो काही भन्नाट निर्णय घेतलाय, त्यामुळे आता मात्र महिपतला पण विश्वास वाटायला लागलाय. आणि महिपत म्हणतो त्या चुचुंदरीला तर मी आता धडा शिकवणारच. प्रेक्षकांनो, हे दोघं जण बाहेर उभे आहेत आणि हे सगळं सगळं ऐकतायत. या दोघांना आता इकडे प्रियाचं नाव आल्यावरती खूप मोठा धक्का आणि अर्जुन आता सांगतोय, काय हे म्हणजे हे तन्वी बद्दल बोलतायत? तन्वी पण यांच्यात सामील आहे? काहीच कळायला मार्ग नाही. त्यावरती चैतन्य सांगतो, एक काम कर अर्जुन, तू यांच्यावरती पाळत ठेव. मी थोडंसं बाहेर जाऊन रविराज काकांना कॉल करतोय. ताबडतोब पोलिसांचा फौजफाटा पाठवायला सांगतोय. आणि काही झालं तरी या वेळेला आपण आता सोडायचं नाहीये या लोकांना. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगतोय, ताबडतोब जा. मी तोपर्यंत या लोकांचा व्हिडिओ काढतो. कारण कसं आहे, काही झालं ना तरी सुद्धा यांचा व्हिडिओ काढला तर आपल्याकडे इव्हिडन्स राहील. काहीही झाले, हे पळाले किंवा अजून काही झालं तर आपल्या हातामध्ये खूप मोठा इव्हिडन्स राहील. आणि त्यानंतर चैतन्य फोन करण्यासाठी पोलिसांना बोलवायला गेलाय. अर्जुन यांचं बोलणं आणि त्याच वेळेला यांचं बोलणं रेकॉर्ड पण करतोय. त्याच्यामध्ये प्रियाचा उल्लेख 100 वेळा आलेला आहे. आणि महिपत आणि नागराज हे दोघं जण प्रियाला शिव्या घालतायत. त्यावरती नागराज म्हणतो, हिने काय केलंय तुला माहित नसेल, पण हिनेच तुझ्या आता मुलीला बाहेर काढण्यासाठी डाव रचला. मला सांगत होती की खरं तर आता मी सोडणार नाहीये महिपत शिकरेला आणि आता त्याच्या पोरीचा बदला घेणार, त्याला ब्लॅकमेल करणार. म्हणून आता इकडे मी तुला आणलंय की साक्षीला तू वाचवशील. नाहीतर मला काय गरज होती की आता मी साक्षीला बाहेर काढीन. यावरती आता इकडे साक्षी म्हणते, म्हणजे प्रियाला माहिती आहे मी जिवंत आहे? यावरती तो म्हणतो, कसं माहित नाहीये, पण प्रियाला समजलंय. मी काहीही सांगितलेलं नाहीये. महिपतचा फोन ना त्या रात्रीच्या वेळेला तिच्याकडे गेला होता. ज्या वेळेला महिपतचा फोन तिच्याकडे गेला त्याच वेळेला तिला सत्य समजलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे या तिघांची बोलाचाली चालू आहे. तोपर्यंत बाहेर पोलिसांचा फौजफाटा ऑलरेडी आलेला आहे. बाहेर पोलीस आलेत आणि पोलीस आता बाहेर आल्यावरती ताबडतोब इकडे आता सगळ्यांना अरेस्ट करायचं वॉर्निंग आलेलं आहे. कुणीही जागचं हलायचं नाही. त्यानंतर मग आता नागराज चिडलाय, तू केलंस नाही सगळं, मला अडकवतोयस, पण मला अडकवताना तुला हे कळत नाहीये का की तुझी पोरगी सुद्धा आता याच्यामध्ये अडकणार आहे? तो म्हणतो, नागराज शेठ पळा, मी नाही कुणाला बोलवलंय. आपल्यावरती मोठा डाव झालाय, तर त्या चिचुंदरीने केलाय का अजून कुणी केलाय? पळा लवकर पळ. प्रेक्षकांनो, महिपत सांगतोय, आम्ही दोघं जण तर पळू, पण साक्षी तू जिवंत आहेस हे कळलं नाही पाहिजे. आणि त्यानंतर मग आता लगेचच साक्षी म्हणते, मी काय करू? त्यावरती तो म्हणतो, एक काम कर, तू आता कुठेतरी लपून बस, कारण आता आम्ही त्यांना चकमा देतोय. चकमा देऊन आता इकडे आम्ही त्यांना आता पळवून लावतोय. पण तू तू लपून बस, कारण तू समोर आलीस, पळताना दिसलीस तर खूप मोठा गोंधळ होईल. यावरती साक्षी सांगते, ठीक आहे. साक्षी लपण्याचा प्रयत्न करत आहे. हे दोघं जण पळण्याचा आणि पोलिसांना चकमा देण्याचा. पण यांना काय माहिती, अर्जुनने ऑलरेडी पाहिलेलं आहे की आता हे तिघ जण आहेत म्हणून. तो तिघेही जण पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा डाव अचानकपणे फेल गेलाय आणि आता पोलिसांचा फौजफाटा आलाय. त्यांना पकडलंय. साक्षीला आता इकडे जिवंत आहे हे सत्य तर समोर आले, पण नागराज आणि महिपत यांचं सुद्धा आणि आता यांचा पळून जाण्याचा प्लॅन तर फ्लॉप झालाय. आणि या सगळ्यामध्ये प्रिया वाचले असं वाटतंय आपल्याला, पण प्रियाची सगळी माहिती आता मात्र अर्जुनकडे ऑलरेडी आलेली आहे. हे तर आपण पाहिलेलंच आहे की अर्जुनने त्यामध्ये आता इकडे खूप मोठा गेम तर केलाय आणि प्रियाच्या बद्दलच्या बोलण्याचा व्हिडिओ ट्रॅप केलाय. प्रेक्षकांनो, आता या तिघांना तर अटक झालेली आहे, पण प्रियाचं काय घडणार? प्रियाच्या बाबतीत सगळं सत्य कसं उलगडलं जाणार? येणाऱ्या भागांच्या मध्ये सगळं समजणार आहे.